महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय। या रामराम शेतकरी मित्रांनो, महिला पेन्शन संदर्भात मोठा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा मोठा निर्णय राज्य सरकारने नेमका कोणता घेतलेला आहे आणि कोणासाठी घेतलेला आहे ते अगदी सविस्तरपणे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, महिलांच्या पेन्शन संदर्भात मोठा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। यानुसार मृत महिला सरकारी कर्मचाऱ्यांचा पती हा पेन्शनसाठी अपात्र ठरल्यास तिची पेन्शन मुलांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, एखाद्या महिला सरकारी कर्मचाऱ्याने पती विरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली असल्यास, घरगुती हिंसाचारापासून महिलाचं संरक्षण कायद्याखाली तक्रार दाखल केली असल्यास तर त्या महिलांच्या पतीऐवजी तिच्या मुलांना तिची पेन्शन मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता समोर बघूया अगदी सविस्तरपणे माहिती। महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय। यानुसार मृत महिला सरकारी कर्मचाऱ्याचा पती हा पेन्शनसाठी अपात्र ठरल्यास तिची पेन्शन मुलांना मिळणार आहे। एखाद्या महिला सरकारी कर्मचाऱ्याने पतीविरोधात घटस्फोटाची याचिका केली, घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्याखाली तक्रार दाखल केली असेल तर त्या महिलेच्या पतीऐवजी तिच्या मुलांना तिची पेन्शन मिळणार आहे। महिलांच्या पेन्शनच्या नियमात कल्याण विभागाने हा बदल केलेला आहे। त्यामुळे आईच्या पश्चात अनेक गरजू मुलांना आता आर्थिक आधार मिळणार आहे।